नमस्कार मंडळी, माझं नाव बालाजी जांभळे. मी फायनल टच क्लीनरचा ओनर. ठीक आहे. तरी काही जणांना ना म्हणजे खूप सारे लोकांना म्हणजे बिनकामी पैसा वेस्ट करतात. ठीक आहे. म्हणजे काही गोष्टीमध्ये सर्च नाही करत आणि वेस्ट कर म्हणजे काही प्रोडक्ट घ्यायचा असेल तर त्याचं मार्केट बघत नाही आहे, म्हणजे 4 लोकांना चौकशी करत नाही आहे, असं तसं है ना. तरी मला पर्सनली मी एक प्रोडक्ट परचेस केलं आहे. ते आहे विंग मशीन. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हे असं चालू होतं. ह्याची जी कॉस्ट आहे ना फक्त 300 रुपयामध्ये मी घेतली आहे. तर मी खूप सारे बिझनेसमध्ये बघितले. ठीक आहे. म्हणजे आता मी एक्झाम्पल देतो, लॉन्ड्री जे ड्राय क्लिनिंग सर्व्हिसेस जे आहे बिझनेसमध्ये, ह्याच्यामध्ये ना लोक काय करतात, ते स्टँडवाला जे किराणा दुकानामध्ये जे यूज करतात ना ते वालं विंग मशीन घेतात. ते अराऊंड मला वाटतं 7,000 रुपयेपर्यंत भेटते ते. ठीक आहे. ते खूप कॉस्टली आहे आणि त्याचं तेवढं हेच नाही आहे, म्हणजे ते इम्पॅक्ट करत नाही आहे आपल्याला की बाबा ते घेतलंच पाहिजे, ते नेसेसरी गोष्ट नाही आहे ते. तरी मला सर्वांना सांगायचं आहे हे गोष्टी घ्या. ठीक आहे. मार्केटमध्ये कोणत्या पण हार्डवेअर शॉपमध्ये हे भेटते 300 रुपयाला. ह्याच्यामध्ये काय होतं सांगतो तुम्हाला. तरी हे ना आपण ऑन सर्व्हिस द्यायचं आहे ना, आपल्याला कस्टमरच्या घरी जाऊन सर्व्हिस द्यायचं. तर ते कुठं विंग मशीन ते आपण घेऊन नाही जाऊ शकत ना कस्टमरला विश्वास आहे तुमच्यावर आहे नाही आहे काही कस्टमरला की बाबा हे काय कमी म्हणजे आमची कमी होते, हे जास्त लावते, तुम्ही फोटो पाठवणार, हे सर्व गोष्टी. पण नाही ना, तुम्ही हे जे वस्तू आहे ना घेऊन जावा ना डायरेक्ट फ्लॅटवरती, म्हणजे ऑन साईट, आणि तिथं मेजर करून दाखवा ना कस्टमरला. कसं आहे तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी की बाबा हे म्हणजे काय, म्हणजे मी मार्केट बघून म्हणजे सर्व गोष्टी बघून सर्व हे मी हे केले. तर तुम्हाला काय वाटतं ते सांगा तुम्ही. ठीक आहे. काही याच्यामध्ये मी म्हणजे जे गोष्टी आपल्याला नेसेसरी होत्या त्याच्यामध्ये बिल घातलेच पैसे, असं मी घातले नाही. पण ज्या गोष्टीमध्ये आपण वाचवू शकतो, म्हणजे आपण कॉस्ट कटिंग करू शकतो, तर आपण नक्की केली पाहिजे. ठीक आहे. आणि बिझनेस